थोडंसं थांबा. आमचे सहकारी प्रतिनिधी विजय चिडे एक ताजा तपशील आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. पटकन तो ऐकू, त्यातूनही नवे मुद्दे आपल्याला मिळणार आहेत. पटकन विजय चिडेंपर्यंत पोहोचतोय. आज जर पाहायला गेलं तर राज्यात नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो सुरुवात होणार आहे. थोड्याच वेळामध्ये जर पाहिलं तर मतमोजणीला जी आहे ती देखील सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आता संपूर्ण नगरपालिका आणि नगर परिषदेसमोर जो आहे ते मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. मतमोजणी केंद्राबाहेर मी सध्या उभा आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पैठण नगर परिषदेच्या मतमोजणी केंद्राबाहेर आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संपूर्ण मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पोलिसांनी ठेवलेला आहे. थोड्याच वेळामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणची मतमोजणी जी आहे ती सुरुवात होणार आहे. सुरुवातीला जे आहे ते पोस्टर मतदान या ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्यानंतर ईएम जे आहे ते देखील उघडण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर पाहायला गेले तर चुरशीची मतमोजणी जी आहे ती देखील होणार आहे. कारण नुकतंच या ठिकाणचं मतदान जे आहे ते काल देखील या ठिकाणी पार पडलं होतं. त्याच पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती करण्यात आल्याची पाहायला मिळते. कारण पैठण नगर परिषदेमध्ये आता खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागल्याची पाहायला मिळाली होती. तर एकीकडे ठाकरे गटाचे नेते दत्ता गोरडे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली. या ठिकाणी जर पाहायला गेले तर तिहेरी लढत जी आहे ती देखील झाल्याची पाहायला मिळते. कारण भाजप शिवसेना दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्या या ठिकाणी लढलेल्या पाहायला मिळतात. महायुतीमध्येच लढत जी आहे ती यामध्ये झालेली आहे. आणि आता यामध्ये जर पाहायला गेलं तर खासदार संदीपान भुमरे या देखील मागील काही दिवसापासून पैठण नगर परिषदेमध्ये बसून होते. त्याचबरोबर दत्ता गोरडे असतील, भाजपाचे असतील, हे नेते जे आहेत त्यांच्या देखील या ठिकाणी मोठ्या सभा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या नगर परिषदेसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या सभा ज्या आहेत ते एका दिवशी या ठिकाणी पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता पैठण नगर परिषद कोणाच्या पारड्यात जाणार, पैठणकर कोणाला मतदान देणार हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. जी विजय धन्यवाद या सगळ्या तपशिलाच्यासाठी.